मला जेव्हा हे फ्लॅट मी ताब्यात घेतलं त्याच्या 2 महिने अगोदरपासून मी सुरुवात केली होती की ताब्यात घेतल्यानंतर इंटेरियर कोणाकडनं करायचं। मी बरेचसे आपले ऑनलाईन जे ऑल इंडिया लेवलला कामं करणारे आहेत, काही लोकल आहेत, सगळ्यांचं मी हळूहळू बघितलं, कोटेशन मागितले। हे सगळं बघत असताना मला रोशनचं 5-6 व्हिडिओ बघायला मिळाले। रोशनचे जेव्हा व्हिडिओ बघितले तर त्याच्या बोलण्यामध्ये मला खरेपणा वाटायचा आणि प्रामाणिकपणा वाटायचा आणि त्याचं नॉलेज प्रत्येक वाक्य दाखवताना मला काय माणसाकडे नॉलेज आहे। तरी देखील मी आणखी 2-3 लोक कल्याणची वगैरे असे लोकांना बघितले, पण जी तत्परता आणि ही त्यांच्या मला दिसलेली आहे। मग मी म्हटलं रोशनच निवडावा। मग मी रोशनला कॉन्टॅक्ट केलं, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर होतेच। तर तो बोलला की मला साईट बघितल्याशिवाय मी काय सांगू शकणार नाही। आणि मग आमचं ठरलं आणि आम्ही साईट बघायला साधारण डिसेंबरमध्ये आलो। आता आल्यानंतर मी निघालो कल्याणवरून आणि तो रोशन माझ्या डोक्यात एवढा बसला होता की मी ऑटोमध्ये होतो आणि तो मोटरसायकलने, तरी मी त्याला ओळखला, कधी न भेटलेलो तरी। आणि मग मी त्याला हात केला, मग तो त्याने पण अंदाज बांधला मी असे का फोनवर बोलणं झालं होतं। मग आम्ही आलो, बघितलं। त्यावेळेला हे फ्लॅटमध्ये टोटली रॉ होतं, त्याच्यामध्ये पटकन रिॲक्शन्स होती, हे कसं काय होईल की लहान आहे काय डॅमेज कळत नव्हतं। मग त्याला बोललो मी, तो म्हणे नाही, म्हणे हे सगळं केलं, एकदा इंटिरियर केलं की सगळं होऊन जाईल। आणि मग त्याने माझ्या रिक्वायरमेंट सगळं विचारलं, काय पाहिजे वगैरे सगळं असं त्याने सगळं लिहून घेतलं। आणि मग तो बोललं की अशा प्रकारे मी करणार। मग त्याने कोटेशन वगैरे मला बनवून दिले आणि कोटेशनमध्येच त्याने सांगितलं होतं की तुम्हाला 1 वर्ष फ्री सर्व्हिस आणि 10 वर्ष वॉरंटी देतो। आता एवढी हमी तर कोणी अगदी ऑल इंडिया लेवलचे पॅन इंडियावालेही देऊ शकत नाही, पण रोशनने मला दिली। मग आमचं ठरलं, मग मी त्याला 14 डिसेंबरपासून त्याला पैसे पण दिले आणि काम सुरू केलं। पैशाच्या बाबतीत पहिल्यांदा बघितलं असेल की माणूस जनरली साधा माणूस असेल तरी पहिले निम्म्याच्या वर पैसे ॲडव्हान्स मागतो, मग काम चालू करतो। पण ह्या माणसाने कधी पैसे द्या म्हणून कधी सांगितलं नाही, पण मीच त्याचा कामाचा अंदाज बांधायचा एवढं काम केले आणि निदान एस्टिमेट पण एवढं केलं। मी स्वतःहून पैसे पाठवून द्यायचं, तरी पण त्या माणसाने मला पैसे द्या कधी शब्द वापरला, आता एक मोठेपणा। त्यानंतर जसं काम सुरू झालं तर मग त्याने ग्रुप काढला, त्या ग्रुपमध्ये तो ॲड केलं, मग त्याची माणसं। तर हा माणूस तर परिपूर्ण आहे, म्हणजे इंटेरियरमध्ये मी 2-4 प्रत्यक्ष आर्किटेक्ट देखील माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, त्यांना पण आणले होते। आर्किटेक्ट पेक्षाही याच्या डोक्यामध्ये इंटिरियर म्हणजे अक्षरशः जन्मजात आयुष्यामध्ये इंटिरियर करायला जन्माला आला आहे अशा प्रकारे म्हणून बोलायला लागतो। आणि एकदा सुरुवात झाली, हा तुम्हाला 5 लाखाचा इंटिरियर करून देईल, 5 कोटीचाही करून देईल, एवढ्या ह्याच्या डोक्यावर भन्नाट आयडिया असतात फक्त। आणि पण तो लालची नाही आहे, त्याला जर सांगितलं की बाबा मला 6 लाखच पाहिजे, तो 6 लाखाचा पण तुम्हाला इंटिरियर करून देईल, कधी तो नाराज होत नाही, कोणा नाराज करत नाही। हा त्याचा एक मोठा गुण आहे वाखाणण्यासारखा। मग असं करता झाल्यानंतर आम्ही सुरुवात केली। मग हळूहळू त्याची माणसं यायला लागली, कार्पेंटर यायला लागले। त्यानंतर त्याचा एक म्हणजे आपला सगळं 3D काढणारा माणूस आहे आदर्श बरेच पाठवून द्यायला लागला। मग आदर्श तू पाठवतो सगळं 3D चांगलं, पण असंच करेल का आपला हा रोशन? तो म्हणतात हे रोशन सांगतो म्हणून मी करून देतो, ह्या सगळ्या आयडिया रोशनच्या आहेत। मग असं करता जेव्हा एक रूम झाली तर अरे बापरे, म्हणे हा खरोखर तसाच करतो, रियालिटी दिसायला लागली याची, बोलतो तसंच करतो म्हणून। मग आम्ही अजून कामात विश्वास वाढत गेला, मग अजून काही कामं थोडी वाढली, किंवा कर काय हरकत नाही तूच कर। पण तरी पण तो मला सगळ्या म्हणजे सनमायकापासून फ्लायपासून कलर सगळं खरेदीला स्वतः घेऊन जायचा, पाठ करता देखील। आता तिथे त्याचा कॉम्प्रोमाइज नाही, आपण जे सांगू ते पाठ तो वापरायचा, ते त्याने वापरले। आणि अशा प्रकारे त्याने घर अत्यंत म्हणजे सुरुवातीला नाराज झालो होतो की भाड्याने देऊ की काय, मग त्याने असं बनवून टाकला की मी आता भाड्याऐवजी मी राहायला आलो। आता फार मोठेपण आहे। आणि त्याचा मोठेपण हा आहे की तो माणूस बघत नाही, तो कामाचा वेळ आहे। माझं काम म्हणून त्याने चांगलं असं मी कधी म्हणणार नाही, तो कोणाचंही काम चांगलंच करणार माणूस आहे। अगदी डोळे मिटून त्याला काम द्या, तो काम 100% तुमच्या मनाच्या खात्रीपाहिजे असं चांगलं करून देणार।
आणि विशेष म्हणजे तो जसा एक्सपर्ट आहे तर त्याचे सगळे इलेक्ट्रिशियन, त्याचे POP वाले, त्याचे कार्पेंटर, ते त्या सगळे एवढे एक्सपर्ट कोण ठेवले आहेत की त्याचा गुण त्यांच्यामध्ये उतरलेला दिसतो आणि त्यामुळे मी पूर्णपणे सॅटिस्फाय आहे. मला कोणी कधीही विचार, मी सांगेन रोशनलाच काम द्या, डोळे मिटून काम द्या, फक्त रोशनची चिटिंग करू नका, त्याला समजून पैसे देत जा न मागता, तर तो फार उत्साहानं काम करेल. आणि या रोशनला माझ्या पूर्ण शुभेच्छा आहे. त्याचा धंदा फार भरभराटीला जावा, अजून वाढावा आणि परमेश्वर त्याच्या प्रामाणिकपणा, त्याच्या जे मन होतं काम करतो त्याला 100% यश येईल, ह्या माझ्या शुभेच्छा. महेंद्र हैप्पीनेस। ये है भिवंडी बाईपास के रोड पे न्यू टावर न्यू साइट ऑफ रोशन इंटीरियर्स। चालू करते हैं यहाँ से सेफ्टी डोर में। सेफ्टी डोर में हमने यहाँ पे सिंपल किया है, आप आराम से देखिए। एक्रेलिक नेम प्लेट डिजाइनर सेफ्टी डोर डन बाय रोशन इंटीरियर्स। अभी हम आते हैं लिविंग रूम में। सिंपल हमने यहाँ पे फ्लैट किया है। आप एक बार फुल फ्लैट, एक बार एक फुल वीडियो देखिए। स्टार्ट से एंड तक हमने सिंपल फ्लैट किया है, बजट फ्रेंडली में। ये 2 BHK फ्लैट महेंद्र हैप्पीनेस का। अभी है लिविंग रूम में। लिविंग रूम में POP, टीवी यूनिट, प्रोफाइल लाइट्स,
एसी पैनल, पर्दे, कंफर्टेबल सीटिंग, टीवी यूवी। बाहर अलाउड नहीं है शू रैक्स बनाने को, तो हमने इनसाइड शू रैक्स बनाया। कंफर्टेबल सीटिंग, और यहाँ पे डोर एंटर कर समय ये हमने डाइनिंग टेबल बनाया। यहाँ पे एक राइटिंग यूनिट बनाया, स्टोरेज बनाया, आर्टिफैक्ट्स दिया, कंफर्टेबल सीटिंग, वर्क स्टेशन, ड्रावर्स। अभी हम आते हैं पैसेज में। पैसेज में लग्जरियस पीओपीस विद एलईडी लाइट्स। डोर्स में हमने रीपेंट किया तीनों डोर्स को। सिंपल फ्लैट्स में यहाँ पे हमने किचन का एंट्रेंस था, तो यहाँ पे हमने एक स्लाइडिंग डोर बनाया एनॉक्स फिटिंग के साथ, फुल पैनलिंग के साथ। अभी हम आते हैं किचन एरिया में। किचन एरिया में भी हमने यहाँ पे जितना मिनिमम काम हो उतना काम मिनिमम किया है। ये बजट फ्रेंडली काम है, तो बजट फ्रेंडली किया है। सॉफ्ट क्लोजर्स डाला 304 स्टील का, हिटिच का। यहाँ पे हमने हैंडललेस दिया। यहाँ पे हमने जो सॉफ्ट क्लोजर्स दिया है वो ओजोन फिटिंग्स का है। सॉफ्ट क्लोजर्स के लिए 5 इयर्स वारंटी के साथ। ट्रॉलीज में हमने 304 स्टील्स डाला। सॉफ्ट क्लोजर्स दिया सब जगह। सेक्शंस डाला फुल। डोर्स दिया हमने सॉफ्ट क्लोजर्स का, ओजोन फिटिंग्स का। यहाँ पे हमने कॉकरी यूनिट्स दिया, ग्लास का फ्लूटेड सनमेकर्स लगाया, प्रोफाइल लाइट्स लगाया दोनों साइड्स में, हाइड्रोलिक्स दिया वागन कंपनी का, कॉर्नर्स लगाया, वॉशिंग मशीन का स्टैंड्स दिया, प्रोफाइल लाइट्स दिया दोनों साइड्स में, ओपन एलईडी लाइट दिया, फैंस दिया। और एक स्लाइडिंग डोर बनाने से यहाँ पे सबसे एडवांटेज क्या हुआ, हॉल में जो एसी है वो वहां पे क्लोजर हो गया। पैसेज में भी फुल एसी आ रहा है, और पैसेज में भी और किचन में एसी नहीं आने के लिए हमने स्लाइडिंग डोर का यूज किया विद एनॉक्स फिटिंग। अभी हम आते हैं फर्स्ट बेडरूम। फर्स्ट बेडरूम में हमने यहाँ पे एकदम सिंपल रखा है। बेडरूम में कस्टमर को एकदम सिंपल चाहिए था। आपने रूम देखा होगा तो हमने ये फुल एक एशियन पेंट्स का रॉयल का टेफ्लॉन कोटिंग का L126 शुगर नट कलर मारा है, जो इतना गेटअप आ रहा है। डुअल कॉम्बिनेशंस ऑफ अपने कलर कॉम्बिनेशंस दिया है। पीओपीस की है, डिजाइनर पीओपीस, पैनासोनिक का लाइट्स और एनॉक्स का फिटिंग्स विद प्रोफाइल लाइट्स। यहाँ पे हमने एक वार्डरोब विद डिजाइनर हैंडल्स, कस्टमाइज्ड शेल्फ्स विद लॉक, एसी पैनल, पीओपीस, ड्रेसिंग टेबल, 6 mm का ग्लास दिया है हमने ब्रांडेड, और ड्रावर्स दिया है फ्रेंडली यूज के लिए। और यहाँ पे हमने एक सोफा कम बेड दिया है जो एकदम रिलैक्स है। तो ये रूम के लिए फुल स्पेशियस, आप ये रूम देखिए फुल राउंड में, तो ये सोफा कम बेड डालने के बाद ये स्पेशियस रूम होता है विद मिनिमलिस्टिक वर्क में। अभी हम आते हैं मास्टर बेडरूम में। जैसा मैंने आपको बोला था ये फ्लैट पूरा बजट फ्रेंडली है, तो मास्टर बेडरूम में भी हमने यहाँ पे मिनिमलिस्टिक काम किया है। यहाँ पे हमने पीओपी, डिजाइनर पीओपी, वार्डरोब, प्रीमियम हैंडल्स, लॉक्स, सॉफ्ट क्लोजर्स, ओजोन फिटिंग्स का, हाइड्रोलिक्स, ब्रांडेड फिटिंग्स के साथ। ये जो पेंट है रॉयल का टेफ्लॉन कोटिंग पेंट है। पर्दे, एसी पैनल, ड्रेसिंग टेबल, स्मॉल पफी, कंफर्टेबल सिटिंग, और ये हमारा प्रीमियम बेड विद कुशन। हमारा प्रीमियम बेड इजी टू ओपन, इजी टू क्लोज, मल्टीपल स्टोरेज यहाँ पे आप कर सकते हैं। हमारे डबल 18 mm प्लाई, हाइड्रोलिक्स, ओजोन फिटिंग्स का, दोनों साइड में कर्विंग मोड, इजी टू यूज एंड इजी टू ओपन। यहाँ पे हमने एक्स्ट्रा एक खाचा दिया उठाने के लिए, डबल 18 mm प्राइस डाला, इजी टू ओपन, इजी टू क्लोज।